वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या धडकेबाज कारवाई. शेतकऱ्यांच्या विहिरीतील व बोरमधील पाणपोडी इलेक्ट्रिक मोटर चारईच्या सराईत 6 गुन्हेगारांना अटक. गुन्ह्यातील एकूण 3,16,700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. सासवड फायरिंग मधील फरारी आरोपी पोलिसांच्या ताब्यात. दिनांक 18/7/2024 रोजी दुपारी 3:15च्या सुमारास जखमी नामे राहुल नामे देव किलेकर, वय 38 वर्षे, राहणार सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, याला त्याचे सासवड एसटी स्टँड समोरील श्रीशीज आईस्क्रीम पार्लर दुकानामध्ये 3 अज्ञात इस्मानांनी गोळीबार करून पोटात गोळी झाडून ठार करण्याचा प्रयत्न केला. तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. आंध्र प्रदेशातील तिरुमाला तिरुपती मंदिर. जगभरातून अनेक भाविक इथे दर्शनासाठी येतात. दररोज किमान 60 ते 70 हजार भाविक या ठिकाणी भगवान व्यंकटेश्वराचे दर्शनासाठी येतात. तिरुपतीमध्ये 10 जानेवारीला वैकुंठ एकादशीचा उत्सव आहे. याच विशेष उत्सवासाठी सर्व दर्शन टोकन वाटण्याचं काम 8 जानेवारी म्हणजेच बुधवारी देवस्थानाकडून चालू होतं. खरं तर असं काही विशेष उत्सव म्हणलं की देवस्थानाकडून गर्दीच्या व्यवस्थापनाची सुविधा केलेली असते. अगदी याही वर्षी त्याचप्रमाणे नियोजन होतं. मात्र टोकन वाटताना परिस्थिती व्यवस्थापनाच्या हाताबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 6 भाविकांचा मृत्यू झाला असून 40 पेक्षा जास्त भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. डांबून ठेवलेले तमिळनाडू येथील एका युवकाची सुरक्षित सुटका करून 6 आरोपीत इस्माला गुन्हे शाखेने घेतलं ताब्यात. अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून 43,58,000 रुपयेची चरस व गांजा जप्त. दिनांक 10/1/2025 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक 2 गुन्हे शाखाचे 6 पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक व स्टाफ असे भरती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांनी मिळालेल्या बातमीवरून इसमे नामे अरुण अशोक अरोरा, वय 50, राहणार प्रीतम हाइट्स, मांगडेवाडी, कात्रज, पुणे यांच्या ताब्यात एकूण 43,88,000 रुपयांचे एवज, त्यामध्ये 2 किलो 140 ग्रॅम चरस व 1 किलो 790 ग्रॅमचा गांजा, अंमली पदार्थ तसेच इतर एवज जप्त करून त्यांच्या विरोधात भारतीय विद्यापीठ पोस्ट येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामान्य जनतेचा पक्षी प्राण्यांचा जीव घेणार ठरक या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर केली कारवाई. पुणे शहरात नववर्ष आगमन व संक्रांत सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्यानिमित्त मोठ्या प्रमाणात आकाशात पतंग उडवले जातात. परंतु त्यासाठी घातक असा नायलॉन मांजा वापरण्यात येतो. नायलॉन मांजामुळे रोडवर जाणाऱ्या सामान्य नागरिकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. तसेच झाडांमध्ये अडकलेल्या मांजामुळे कित्येक वेळा पक्ष्यांचे जीव धोक्यात आलेले आहेत. नायलॉन मांजावर माननीय न्यायालयाने बंदी घातलेली आहे. परंतु तरीही काही जण अशा नायलॉन मांजाची बेकायदेशीररित्या चोरून विक्री करतात. त्या अनुषंगाने नायलॉन मांजाची चोरून विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमितेश कुमार यांनी दिले आहे.